थोडा मॉडिफाय झाला आहे. त्यानंतर आपण पाहिलं की भारतामध्ये या खेळाची मी म्हणेन निर्मिती झाली असं म्हणावं लागणार आहे. कारण चेंडू फळे खेळे कान्हा यमुनेच्या तीरी असं आपण एक अभंग पाहतो. पुराण आपण जर पाहिलं तर मग 1000 वर्षापूर्वीचं ते पुराण आणि शतकोत्तर जे आहे तो इतिहास. त्यामुळं आपण असं असं म्हणतात की जो क्रिकेट आहे तो क्रिकेट संपूर्ण विश्वाला इंग्लंडनं दिला, परंतु खरं तर पहिला क्रिकेट भारतामध्येच खेळला गेला होता. येस, आपण पाहतोय नेरे संघाचा ज्युनियर, त्यानंतर अपकमिंग रायझिंग स्टार, इमर्जिंग प्लेयर ऑफ दी नेरे टेनिस क्रिकेटर अर्थातच पुष्कर अनिल पाटील याचं इथं आगमन झालेलं आहे. त्याचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत आणि विनंती आहे की यायचं आहे पण आमच्या मंचावरती येऊन आपण आसन ग्रहण करायचं आहे. चला लवकर फिल्डिंग देखील लावून घ्या, कारण हा अंतिम सामना असणार आहे. 4 षटकांची मॅच आहे, त्यामुळं पुढील सेकंड हाफमध्ये जो संघ फलंदाजी करेल त्यांना अंधार मिळावा अशी आमची अजिबातही इच्छा नाही आहे. आणि खास करून टीम खानाव तुम्हाला आता फिल्डिंग करत सेकंड सेशनमध्ये तुम्हाला फलंदाजी करायची आहे, त्यामुळे तुम्ही थोडं स्पीडअप तुमच्या हितासाठी करा अशी विनंती तुम्हाला आहे. आमच्यासोबत आहेत वाजेचे एक प्रसिद्ध गुणलेखक अर्थातच प्रेम पाटील, हरिभक्त पारायण प्रेम पाटील, परंतु कधी अभंग गाताना आम्ही त्यांना पाहिलं नाही आहे. त्यांच्याकडून तीही आम्हाला अपेक्षा असणार आहे. डिंगडॉंग ओवे संघानं टॉस जिंकत प्रथमतः फिल्डिंग न स्वीकारता फलंदाजी स्वीकारले. आमंत्रण दिलं फिल्डिंगचं, गोलंदाजीचं टीम आई जगदंबा खानावला. हा वेगळा निर्णय आपण त्यांचा पाहतो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये धीरज म्हात्रेसह तौसिफ पटेल हे दोन फलंदाज. पंकज भगत थोडेसे आपण पाहतो चेंजेस केलेत. पंकज भगतचा पहिला बॉल टाकण्यासाठी सामना सुरूचा इशारा पंचांचा. अक्रॉस द बॅटल फटका खूप छान खेळलाय तिकडे. ब्युटिफुल बॅट्समन छोटा तीर घाव करे गंभीर, अगदी आपल्या स्वीट स्टाईलनं या बॉलला एक्झिक्यूट केलंय. फाईनच्या रिझन मध्ये एक दिमागदार स्ट्रोक, 4 रन्स. इथे खेळाडून अगदी आपण पाहिलं तर गुडघ्यांवरती बसला, त्यानंतर ज्या पद्धतीनं दिशा दिली बॉलला ते चित्र पाहणं म्हटलं तर मग अगदी एक अद्भुत चित्र ते होतं. एक सुंदर फटका आपण पाहिला जितू इलंजनमान नेरे यांच्या मालिकेतील. अक्रॉस द बॅटल खेळायचा पुन्हा एकदा प्रयत्न आहे, यावेळेला नाही. यावेळेला आपण पाहिलं तर चेंडूमध्ये इलिगेशन होतं. बॉलला रीड करणं फलंदाजाला जरूर जमलं, परंतु बॉलला दिशा देणं त्याला जमलं नाहीये. अर्थातच आला निर्धाव बॉल. या निर्धाव बॉलसह आपण टीमची धावसंख्या पाहतोय 4 धावा. 2 चेंडू आतापर्यंत रिलीज केले असताना एक चौकार आपल्या इनिंगमधून सजवलाय धीरज म्हात्रेनं. 2 मध्ये 4चं योगदान. 200च्या स्ट्राईक रेटला पसंती आतापर्यंत आहे. हा स्ट्राईक रेट असाच मेंटेन राहील, कमी होईल की वाढेल हा प्रश्न आहे. येणारे 24 बॉलमध्ये करायचे त्यांना फलंदाजी. पहा किती छान गोलंदाजी आहे आणि त्यांना माहिती आहे पंकज म्हटला तर मग कर्दनकाल गोलंदाज आहे. आणि म्हणूनच की काय त्यांनी जो त्यांचा प्रमुख फलंदाज आहे विवेक म्हात्रे त्याला अगदी त्यांच्या खेळण्यामध्ये इकडे सुरक्षित ठेवलाय. या रणनीत्या असतात खरं तर क्रिकेटमध्ये. क्रिकेटमध्ये प्लॅनिंग्स करणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि आपण जर पाहिलं तर संपूर्ण सामना सर्व संघानं अगदी ओवेनं खानावचा तग धरून पाहिला आणि मग या चेंजेस त्यांनी केलेले आहेत. इथे पहा फटका खेळलाय दुबाकडे. बॉल क्लोज बनेल का? क्लोज बनेल का? अंपायर फिंगर गोज ऑन स्काय आणि धावचितच्या स्वरूपात बली टिपला जाईल. फलंदाज झालाय बाद धीरज म्हात्रे. पहिला धक्का टीम ओवेला, गडी क्रमांक 1 बाद. इकडे हल्ला केला आता तो म्हणजेच गोलंदाजानं तर फलंदाजावरती अटॅकिंग मोड त्यानं सादर केलाय. अगदी एका वेगळ्याच लयमध्ये आहे पंकज भगत. ताकदवर हा गोलंदाज आहे, टीमचा ट्रम्प कार्ड आहे. खास करून आपण जर पाहिलं तर मग खानाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रिव्हियस 2 वर्षामध्ये ज्या गोलंदाजी चर्चा राहिलेली आहे, जर्सी नंबर 1 परिधान करत ज्यांनी खानावचं नाव अगदी टेनिस क्रिकेटच्या पटलावरती उंच क्षितिजावरती नेलं, तो हा गोलंदाज ज्याचं नाव आहे पंकज भगत. पुढचा चेंडू 4 मध्ये 4 दिलात. पहा तिकडे पंचांकडे लाऊडली अपील आणि पुन्हा एकदा लेग बिफोर द विकेटचा शिकार. दुसरा फलंदाज टिपला जातोय. गडी क्रमांक 2 बाद.
फिनिशिंग टच दिलाय आणि ओवे संघ आपण पाहायचो अलीकडच्या कालामध्ये अगदी मोठ्या पूलमध्ये या संघाचा काय दबदबा असायचा. अनेक आपण स्पर्धांमध्ये या संघाचं नाव आपण पाहिलं की जे दुमदुमलं गेलं, परंतु काही कारणास्तव आपण पाहिलं की संघ विभक्त होतात आणि मग संघामध्ये फूट पडली की मग संघाचा परफॉर्मन्स थोडासा ढासळतो आणि मग जी ऑर्डर आहे ती डिक्रीजिंग पद्धतीनं आपण सर्व पाहत असतो. आपण जर पाहिलं तर एक संघ आहे पडलेगाव संघ म्हटला तर मग एक घटना ज्यामध्ये शिवाजीदादा शेलार यांची स्पर्धा होती. पहा अजून एक टिपला जाईल मोहरा. क्या बात आहे. पंकजची दुवादार गोलंदाजी, यावेळेला सम्रा आणि सम्राची विकेट तिकडे टिपली जाते. LBWचा अजून एक फलंदाज झाला शिकार. गडी क्रमांक 3 बाद. सकलीन पटेल आता मैदानाच्या आतमध्ये एका पाठोपाठ एक अशा विकेट्स आपण पडताना पडताना आहेत. आता संघ थोडा अडचणीमध्ये आहे. स्वतःला सावरणं आणि संघाला सावरणं तितकंच महत्वाचं आहे. अभी नाही तो फिर कभी नाही, अब हारे तो फिर सब हारे. कारण आता जिंकाल तर मग सुपर 8 मध्ये तुम्ही दाखल व्हाल आणि सुपर 8 मध्ये गेल्यानंतर एक वेगळाच प्राऊड फील तुम्ही तुमच्या खतर कम्युनिटीला कराल, तुमच्या सोसायटीला कराल, यात मात्र शंका नाहीये. इथून जर जिंकायचं असेल तर या युद्धामध्ये मी म्हणेन आता हाणामारी आणि धावांची इन्व्हेस्टमेंट करणं महत्त्वाचं. प्रिव्हियस मॅचमध्ये आपण पाहिलं खानाव संघ सुरुवातीच्या 3 षटकामध्ये धावा बनवण्यासाठी तो थोडासा चाचपडला, परंतु अंतिम 2 षटकामध्ये ज्या धावा बनल्या त्यामध्ये त्यांना लढण्याची ताकद आणि उडण्याची क्षमता मिळाली आणि त्या क्षमतेनं अगदी विजयश्री देखील त्यांनी आपल्याकडे खेचून आणली गोलंदाजीच्या जोरावरती. त्यांची ताकद आहे त्यांची गोलंदाजी खास करून आणि त्यांच्या अगेन्स्ट आता आपल्याला खेळायचं आहे विवेकसाठी. यावेळचा बॉल फटका खेळला इकडे प्रणव. हा झेल होणं तितकंच महत्वाचं होतं. नाही या वेळेला प्रणवला चकवत, अगदी स्वप्नीलला चकवत हा बॉल सीमारेषा पार. दिमागदार मच निडेड चौकार. जरूर थोडेसे आपण पाहिले की मुश्किल परिस्थिती ओढावली होती, परंतु 2 खेळाडूंच्या मधोमध चेंडू पडला, तिथे जीवनदान मिळालं आणि तिथे 4 धावा देखील मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला 4च धावा होत्या, आता 8 झालेत. एकूण 3 गड्यांचा मोबदला मोजलाय बरं का. त्यामुळे संघ थोडासा अडचणीमध्ये आहे आणि विवेकसह सकलीनला याच्याहूनही चांगली संधी मिळणार नाहीये स्वतःला सिद्ध करण्याची, कारण इथे धावा बनवणं महत्त्वाचं. तर थोडा स्पीडअप करा. खानाव संघ जेवढा तुम्ही उशीर कराल तेवढा तुम्हाला अंधारामध्ये खेळावा लागेल, याची तुम्ही दखल घ्या. यावेळचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये महत्वाचा झेल असणार आहे आणि उमेश न केलाय काम तमाम. विवेक मात्रेचा काढता पाय आणि चौथा धक्का. गडी क्रमांक 4 बाद. खानाव एक्सप्रेस म्हणून गणला जाणारा गोलंदाज अर्थातच विजय तात्रेनं महत्वाची विकेट टिपली आहे. नाझीम पटेल, नाम पटेल नवीन फलंदाज. आता जबाबदारीनं खेळणं तितकंच महत्वाचं आहे, कारण आपण जर पाहिलं तर अर्धी सेना तंबूमध्ये परतल्या. मधल्या फलीमध्ये गेलेले फलंदाज मिडल ऑर्डरमध्ये आता आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी देणार का हे महत्वाचं. संगत बनवावे लागेल. संगत में पंगत है बेडू. लढना पडेगा और उडना पडेगा. लढावं लागेल आणि उडावं लागेल तरच मात्र निभावं लागेल या स्पर्धेमध्ये, अन्यथा नाही. सावरणं आणि आवरणं. पहा इथे हा फटका खेळलेला आहे ऑफ साईडच्या दिशेमध्ये. प्रतीकच्या डोक्यावरून
चांगला फटका, दिमागदार स्ट्रोक, मच नीडेड बाउंड्री फॉर टीम ओवे. संगीत सर्व धर्म समभाव हे डीजे नितीन नियमितपणे जपलेलं आहे अनेक मैदानामध्ये. अक्रॉस द बॅटल खेळायचा प्रयत्न आपण पाहतो. पुन्हा एकदा अगदी काऊच्या रिझनमध्ये खेळलेला स्ट्रोक होता. चांगल्या पद्धतीनं आपण पाहिलं. फिल्डिंगमध्ये आपण जर पाहिलं विवरचना पूर्णपणे एक खेळाडू त्यांनी ठेवलेला आहे, तो म्हणजेच प्रवीण आहे. तो म्हणजेच आपण पाहतो जो पॉईंटला त्यांनी उभा केला आहे. त्यानंतर आपण पाहतोय लॉंग ऑफमध्ये एक खेळाडू उभा ठेवला, प्रतीक लॉंग ऑनमध्ये होते. नुकताच झेल टिपलेला खेळाडू तो म्हणजेच उमेश. आणि एक खेळाडू काऊमध्ये तर एक फाईनमध्ये. यावेळचा बॉल हवेमध्ये आहे. तिकडे आपण पाहू झेलची नामी संधी असणार आहे. प्रणवनं जीवाच्या आकांतानं प्रयत्न केले होते. अंतिम क्षणाला आपण पाहिलं झेलनं तेवढं जमलं नाहीये, कारण आवाक्याच्या बाहेर होता झेल, परंतु प्रयत्नांना 100 आउट ऑफ 100 धावा घेतल्या. बॉलवरती दोन धावसंख्या आपण पाहतो 15 या आकड्यावरती गेलेली आहे. षटक क्रमांक 2 आपण विजयचं पाहिलं. नुकताच एक संगीत झालं. ते संगीत वन्स मोरची आपण पाहतो इथं अनाउन्समेंट आले आणि डीजे मास्टरसाठी अगदी 400 रुपयाचं पारितोषिक देखील आलेलं आहे तौशिफ पटेल यांच्याकडून. नौफिल पटेल सर, नौफिल पटेल यांच्याकडून डीजेसाठी पारितोषिक आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत डीजे मास्टरसाठी. क्या बात आहे, अप्रतिम ऑपरेटिंग आजच्या दिवसामध्ये. 15 धावा धावफलकावरती आहेत. यॉर्करलॅनचा बॉल, हाल्फ हेलिकॉप्टर गोफनी सारखी बॅट फिरवली तिकडे. उमेशकडून चुकी, परंतु बॅकअपसाठी उभा होता तिकडे प्रतीक, परंतु स्वतःच या बॉलला तुर्तास आपण पाहतोय अगदी पकडत असताना फेकलं. त्या दरम्यान धावा घेत असताना आपण पाहू या बॉलवरती 2 धावा जरूर आल्या. 4 धावा नाही बनल्या, परंतु 2 धावा तिथे पळून घेतल्या गेल्या 2 खेळाडूंच्या अंतर्गत. आपल्या पायामध्ये जो नॅचरल गुणधर्म आहे फ्लेक्झिबिलिटी, तिचा वापर करत आपण पहिल्या 2 धावा आल्या. अगदी 17 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपलाय. 8.50च्या सरासरीनं 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये डिंग डॉंग ओवे. सतरा धावा धावफलकावरती 4 गड्यांचा मोबदला आपण इकडे पाहतो. डिंगडॉंग ओवेनं टॉस जिंकत फलंदाजी स्वीकारली. हा निर्णय त्यांच्यासाठी कदाचित योग्य नसावा अशी चित्र आता आपण पाहतो मैदानामध्ये उमटलेले आहेत, कारण ज्या पद्धतीनं त्यांच्या विकेट्स घाल झाल्या, ज्या विकेट्स पडल्या आपण पाहिलं 4, त्यामध्ये महत्त्वाचे फलंदाज समरा असेल, त्यानंतर आपण पाहतोय या फलंदाजांना टिपल्याची थोडीशी त्यांच्यावरती नामुष्की उडावली आहे. दरम्यान आपण पाहतोय आपल्याला एक कटआउट पाहायला मिळते ऑनस्क्रीन. पांडुरंग केबल अँड झील नेटवर्क, एक मोठं संस्थान नेरे गावातील आणि त्या संस्थानाचे चालक आणि मालक पांडुरंगजी गायकर साहेब यांचं इथं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतोय या आपण मंचावरती येऊन स्थान ग्रहण करायचं आहे. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सकाळ सत्रापासून आपली भरपूर चर्चा राहिली आहे. खास करून आपल्या टॅगलाईनची चर्चा राहिली, आपल्या इंटरनेट सर्व्हिसची चर्चा राहिली, आपल्या नेटवर्किंग फील्डमध्ये काम करणाऱ्या त्या शैलीची चर्चा राहिली आणि आपल्या कामाबद्दल अगदी जी ॲक्युरेसी आपण देता त्याची चर्चा राहिली. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आज वायफाय आणि इंटरनेटची सुविधा आम्हाला इथे पुरवण्यात आलेली आहे. मी त्यांना विनंती करतो या वेलकम ऑन दी स्टेज. आपली जागा इतरत्र नसून या मंचकावरती जागा आहे आपली आणि या आमच्या सर्व खरं तर आयोजक आणि संयोजक कमिटीच्या मनामध्ये आपली जागा आहे. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. ऋतिक आपण पाहतोय आज निर्विवाद गोलंदाजी न करता त्याच्या गोलंदाजीवरती पंचांना देखील तो गुमराह करतोय. अशी गोलंदाजी आहे. आगली वेगळी ॲक्शन पाहू शकतो आपण. 3 फिंगर रोल करतोय ॲज लाईक दॅट बुमराह. फिंगर रोल झाले, त्यानंतर बॉल थोडा आतमध्ये, पुन्हा एकदा वाईट बॉल आहे. येस रिव्ह्यू जो आहे तो रिव्ह्यू जो आहे तो लॉस झालेला आहे. हा वाईट बॉल आहे. नाझीम नाम पटेल ऑन द अटॅक. थोडा स्पीडअप करा सर्वांना ही विनंती आहे. यावेळेचा बॉल आत्ता सोडणार नाहीयेत यावेळेला गती परिवर्तन केलं होतं पूर्णपणे. आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं डॉमिनेशन प्रक्रिया खानावच्या गोलंदाजांनी दाखवली. मी आधीच चर्चा केली होती की खानाव संघाची ताकद राहिली आहे त्यांची गोलंदाजी.
आणि त्या गोलंदाजीच्या झोल्यावरती आपण पाहतो बोल्यावरती आज कित्येक मैदानात त्यांनी गाजवलेले आहेत. पुन्हा एकदा या मैदानामध्ये त्यांची 30 दहशत आणि तोच दरारा आपणा सर्वांना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल खेळाडू. आडव्या पॅटनं खेळलाय तिकडे, अगदी एक चांगला फटका पाहायला मिळतो. गॅप मधून स्ट्रोक एक्झिक्यूट, नो चान्स फॉर स्टॉपिंग देअर अँड इट्स अ बाउंड्री टाइम. वन आता या धावा चार ज्या आहेत त्या नक्कीच त्याच्या झोलीमध्ये टाकलेल्या आहेत नाझीम पटेलनं. आणि या चार ना आपण पाहतोय पुन्हा एकदा धावा आपल्याला वाढताना पाहायला मिळतात. चांगला फटका तिकडे गॅप मधून मारायचा प्रयत्न आहे. पहा पुन्हा एकदा त्याच दिशेनं मिसफिल्ड इज देअर अँड एक्स्ट्रा रन्स इज देअर. 4 रनसाठी अजून एक चौका. पुन्हा एकदा नौफिल दादा यांच्याकडून आपण पाहतोय डीजे नितीन यांच्या ऑपरेटिंगसाठी आणि त्यांच्या सिस्टमच्या खरं तर क्लॅरिटी आणि क्वालिटीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज त्यांना आलेलं आहे. आम्ही दोघांचाही धन्यवाद व्यक्त करतो, खास करून नितीनचं आणि त्यानंतर आमचे दानशूर दाते अर्थातच नौफिल दादांचं. चांगली फलंदाजी पाहायला मिळते तिकडे. अगदी 26 धावा झालेत धावफलकावरती. संघ अडचणीमध्ये असताना अगदी संघ हितासाठी आता फलंदाजी. या वेळेला उंचावरून खेळण्याचा प्रयत्न नामचा होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये नाहीये संपर्क. ऑनस्क्रीन किटी पाहायला मिळेल, एक निरागस आणि गोंडस चेहरा. जॉन्टी यांची खरं तर ही कन्या आहे आणि आपण पाहू शकतो चेहऱ्यावरची गोड स्माईल आणि किती गोंडस चेहरा आहे. येणाऱ्या काळामध्ये अगदी तिच्या वाटचालीसाठी देखील तिला आपण शुभेच्छा देऊ आणि नक्कीच आपण पाहतो की मोठी स्टार बनेल ती पण. नेरेची फटका खेळलाय बॅटच्या मधोमध, प्रॉपर टायमिंग, एक्स्ट्रा हिटिंग पॉवर ऑन दी वे. अटॅक केलाय नाम पटेलनं आणि नामच्या बॅटमधून आपण पाहतोय हा एक दणदणीत षटकार. सुपर्ब अटॅकिंग मोड आता धारण केलाय नाम पटेल आणि नाम पटेलची आपण पाहतोय ते फलंदाजी. 8 मध्ये 19चं योगदान आपल्या संघासाठी. जबरदस्त खेळाची भूमिका. प्रथमेश फडकेनं ऐवाच येईल तिकडे टिपलाय, त्यांच्यासाठी पारितोषिक आहे यायचं आहे आपण घेण्यासाठी. त्यांनी नकार दिला त्या गोष्टीसाठी. आता ही जर नाईट स्पर्धा असती तर प्रथमेश लगेच वर आले असते, कारण नाईट स्पर्धेमध्ये बक्षिसांची लयलूट असते. नेरे म्हटलं तर मग क्रिकेटची पंढरी. इथे आपण ज्या स्पर्धा पाहतो त्या स्पर्धा ब्रँड असतात आणि यासाठीच प्रसिद्ध आहे तो म्हणजेच नेरे टेनिस क्रिकेट विश्व. आणि लवकरच ती स्पर्धा आपण पाहतो, मे बी फेब्रुवारीमध्ये असते ती स्पर्धा आणि फेब्रुवारीमध्ये ती स्पर्धा आपण पाहतो ती कमिंग सून असणार आहे. मंगेश कर्णुकची गोलंदाजी पहा पहा, ही गोलंदाजी आहे दारदार. अंपायर फिंगर गोज ऑन अप, फलंदाज होतोय बाद. हा धक्का आहे एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात. 5वा गडी तंबूच्या आश्रयाला. बत्तीस वरती हा आता 5वा धक्का आपण पाहिलेला आहे. फलंदाज बाद झाला सकलीन. नवीन फलंदाज आपण पाहतोय अमरान पटेल आता खेळण्यासाठी. अब्राहर पटेल आपण पाहतोय नवीन फलंदाज. टी शर्ट वरती नावं जी आपण प्रिंट केलं ती चुकीची आहेत कदाचित. येस, एक्सचेंज ऑफर सुरू होती आज. असे भरपूर सामने आपण पाहतो, त्यामुळं थोडंसं आपण पाहतो व्यत्यय येतो. मंगेश स्कोरर मित्रांना नावं माहिती आहेत. अक्रॉस द बॅटल खेळायचा प्रयत्न आहे. विजयने यावेळेला चांगली फिल्डिंग डिरेक्ट हिट केलं, वेगानं धावा घेतल्यात तिकडं.
टीमची धावसंख्या एकूण 32 धावा आहेत धावफलकावरती. टोटल 33 झाल्या. या सिंगलनं टीमची धावसंख्या आपल्याला वाढताना पाहायला मिळते. 5 गड्यांचा हा मोबदला आहे. 33 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट. अंतिम षटक 9.90च्या सरासरीनं फलंदाजी दाखवली आहे. टॉस जिंकत प्रथमतः फलंदाजी स्वीकारली होती आणि असं वाटलं की हा निर्णय त्यांच्यासाठी कदाचित चुकीचा आहे, परंतु नाही. आता बॅकअप मिळला जात आहे. पहा, ही आहे मंगेश कर्णुकची गोलंदाजी. पुन्हा एकदा मधोमध्ये अजून एक LBWचा शिकार. यॉर्कर स्पेशालिस्ट मंगेशला दुसरी सफलता. तर दुसऱ्या बाजूनं गडी क्रमांक 6, धक्का क्रमांक 6. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॅट नंबर आपण पाहतोय. आता 8व्या क्रमांकावरती या खेळाडूला प्राशरण केलं जातं. अंतिम स्पेलसाठी आता तो तयार झालेला असणार आहे. मंगेश कर्णुकला फेस करायचा. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत मंगेशनं, 3 चेंडू फेकलेत, 2 विकेट्स त्यानं संपादन केले आणि 1 धाव फक्त खर्च केली आहे. पहा, येस, आपण पाहतोय ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत जॉन्टी दादा आणि त्यांची ही सुकन्या. हवेमध्ये आहे. अजून एक चान्स असेल विकेटची. यस, आय विल गॉट. मी पकडलाय आणि त्याच दरम्यान अजून एक टिपलाय मोहराम. मंगेशला अजून एक सफलता. तिसरा धक्का दिलाय त्यानं आपल्या स्पेल मधून. या 4 चेंडू मध्ये एक अद्भुत स्पेल मंगेशचं. गडी क्रमांक 7 येतोय आता बाद. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सलमान पटेल स्वतः आपण पाहतोय पुरस्कर्ते आहेत त्या संघाचे. येस, जर्सी स्पॉन्सर आहेत आणि आता अगदी तेच मैदानामध्ये उतरलेत. संघ अडचणीमध्ये आहे. 7 विकेट्स पडणं. इनॅट नंबर 9 वरती फलंदाज जातोय मैदानामध्ये, परंतु 7 विकेट जरूर पडल्या तरी देखील धावा बनवण्यासाठी प्रयत्न झाले. विवेक मात्र फेल झाला. त्यानंतर सुरुवातीचे फर्स्ट ऑर्डर मधील फलंदाज आपण पाहिलं फेल झाले. क्या बात है, क्या बात है. सलमान भाईजान आणि या बॉलवरती त्यानं ठोकलेला एक जबरदस्त चौकार. सलमान आपण पाहतोय आता मात्र आल्या आल्या त्यानं दहाड दाखवली आहे. 4 धावसंख्या 37च्या घरामध्ये जाते. शेवटचा एक बॉल आहे. शेवटचा एक बॉल आहे. इकडे आपण पाहतोय दिशा दिली. चांगला माइंडसेट तिकडे आपल्याला पाहायला मिळाला आणि आता इकडे आपण पाहू शकतो अजून एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलला धावसंख्या एकूण जाऊन पोहोचली 38च्या घरामध्ये. 38 रन्स आपण धावफलकावरती पाहतोय. टीम जाऊन पोहोचली ती म्हणजे 38 वरती. 39चं टार्गेट आता सेकंड हाफसाठी टीम खानासमोर असणार आहे. काय घडेल काय बिघडेल हे नक्कीच आपण पाहू. आपण नुकताच जे ऑपरेटिंग पाहिली त्याच्यासाठी पुन्हा एकदा नौफिल दादा प्रसन्न झालेत DJ नितीन यांच्यावरती आणि त्यांच्याकडून अजून एक 500 रुपयाचं कॅश प्राईज. नक्कीच त्यांचं देखील स्वागत करू. आजच्या या दिवसामध्ये आपण पाहतोय नक्कीच आज संधी मिळाली. थोडं ॲडजस्ट देखील करून घेतलं टीम नेरेनं. त्याबद्दल तुमचं नक्कीच मी आभार व्यक्त करेन, कारण काही कारणास्तव थोडं लेट येणं झालं. त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आज मिस केला मी बाहुबली रोहनदादांना. त्यानंतर त्यांची देखील आम्हाला आठवण आहे. नक्कीच इथून रजा घेतोय. येणाऱ्या पुढील स्पर्धेमध्ये नक्कीच तुमच्यासाठी आम्ही तत्पर राहू सेवेत. आज ज्याबद्दल लेट आलो त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून मी सॉरी म्हणतोय आणि त्यानंतर इथून रजा घेतोय. जाऊयात पुढील आवाजामध्ये फेरबदल होईल. तिकडे आपण ऐकणार आहोत वैभव भोपी सरांचा एक गोड आवाज. तोपर्यंत वेळ आहे DJ नितीन.
लास्ट मॅच फॉर द डे. आजच्या दिवसातील ही अंतिम लढत आणि अंतिम इनिंग. सकाळच्या सत्रामध्ये आपण साई स्टार वेगर या टीमला क्वालिफाय करताना पाहायला मिळाले सुपर 8 मध्ये. आणि आता यामधून एक विजेता संघ सुपर 8 मध्ये खेळेल. त्यांच्या विरुद्ध बघायचं कोणता संघ असेल. आई जगदंबा 11 खानाव संघाला पाहिजेत 39 धावा 24 बॉलमध्ये विजयासाठी. आणि सलामीवीर जोडी मैदानामध्ये सरकले. प्लीज एक विनंती, पंच थोडं टायमिंगकडे लक्ष द्या. पहिलं षटक संपलं की 1 मिनिटांमध्ये दुसरं षटक सुरू झालं पाहिजे याची तुम्ही विनंती आम्ही करू. कारण दोन्ही टीमला अंधार होतोय. एका बाजूला फिल्डिंग टीम करणाऱ्याला देखील जेव्हा जमिनीसमोर तर चेंडू येतो तेव्हा दिसत नाही. त्यामुळे तुम्ही वेळ घ्या. विवेक म्हात्रे पहिलं षटक हाताळत असताना पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टो इनला चेंडू लागला. झेल सुटलाय. प्रतीक पाटील जरा जीवनदान मिळालं या पहिल्याच बॉलवर. मैदानामध्ये थोडीशी चुकी आपण फिल्डिंग डिपार्टमेंट मधून होत असताना बघितली. झेल थोडा कठीण होता परंतु अशक्य नव्हता. जवळपास हातपर्यंत हातात हा चेंडू आला होता परंतु कलेक्शन राहिलं नाही. विकी मात्रे हॉलंडियर्स प्लीज बाउंड्री लाईनचा तुम्ही ताबा घ्या, गरजेचं आहे कारण शेवटची मॅच आहे. सचिन मुंडे या मॅच मध्ये खेळावं लागेल. सर्वस्व प्राणाला लावावं लागेल परंतु बॅटच्या टो एंडला हा चेंडू लागलाय. मिस्सामिंग मागील चेंडूवर झेल अर्धवट राहिला परंतु या बॉलवर कंप्लीट केला गेला. सचिन मुंडे त्याच्या खेळीचा अंत. मध्ये 1 रन आले आणि 1 विकेट. टीट फॉर टॅच जशास तसं प्रत्युत्तर डिंगडॉंग ओवे देखील देतोय. कारण पहिल्या सत्रामध्ये जेवढी तीक्ष्ण गोलंदाजी केली आई जगदंबा खानावनं आणि तेवढीच तीक्ष्ण गोलंदाजी सध्या करत असताना डिंगडॉंग ओवे हा संघ देखील 1 बाद 1 अशी सुरुवात सध्या मैदानामध्ये झाले. पॉवर प्ले तुम्हाला एकच मिळेल कारण 4 षटकांची लढत आहे. त्यामुळे एक पहिला पॉवर प्ले तुम्ही जेवढ्या रन आता एकवटाल तेवढ्याच तुम्हाला पुढे सोप्या जातील आणि जेवढ्या आता कमी खर्च होतील तेवढ्या पुढे फायदेशीर ठरतील. आणि हा अवे फ्रॉम द बॉडी दूर ठेवला हा बॉल आणि डॉट बॉल. नवीन फलंदाज पंकज आलाय मैदानामध्ये आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता होत असताना परंतु पंचाने रेफर केला तर थर्ड अंपायरकडे. मला वाटतं बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. येस इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे बॅटिंग करणाऱ्या टीमनं हा रिव्ह्यू गमावलाय. मला वाटतं संदेश मागे परतून पाहिला असेल की बॉल टप्पा कुठे पडलाय याकडे लक्ष कदाचित अनफोकस झाला असेल की बॉल कुठून गेलाय. क्रिकेटमध्ये वाईटसाठी बॉल कुठून गेलाय हे इम्पॉर्टंट असताना लेट कट केला. बॉल चाललाय थर्ड मॅनला. 3 फिल्डर बॉलच्या पाठीमागे. अखेरच्या क्षणाला बॉल सीमा पलीकडे चौकार इथे आलाय. त्यामुळे आता आपल्याला वेळ वाचवावा लागेल. अंधार फार झालाय. सूर्य पूर्णतः अस्ताला गेलाय. चला दिवस थोडा मोठा आहे त्या कारणास्तव अजून काय वाटत नाही. 5:52 झालेत परंतु जेव्हा 6:05 होतील तेव्हा अंधार असेल मैदानामध्ये. पुन्हा एकदा हा चेंडू टॅप केलाय. बॉलला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. लॉंग ऑफ मधून 1 रन कंप्लीट झाले. नकार दिलाय दुसऱ्यासाठी. मला वाटतं टॉस जिंकला होता पहिल्यांदा ओवे टीमनं आणि पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांना माहिती होतं सेकंड इनिंगमध्ये ऑफकोर्स मैदानामध्ये अंधार येईल आणि या कारणास्तव त्यांनी पहिल्यांदा बॅटिंग चूज केली होती. परंतु बरंच काही होऊ शकतं. या मैदानावर एवढ्या नाही आहेत एक्स्ट्रा रन. 6 पुन्हा एकदा लेट कटसाठीच गेले ते म्हणून तो तिथे तू 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 मी थोडंसं कारण बॅकअप नव्हतं त्यामुळे स्वतःला आवरावं लागलं. पंच ओव्हर एंड होण्याचा इशारा देतात. षटक संपले. पहिल्या षटकामध्ये आलेत
आई जगदंब 11 खानाव या टीमने केलेत 7 धावा आणि 1 विकेट इथे त्याने आतापर्यंत गमावले. येत्या थोड्याच दिवसात तुम्हाला आई जगदंबा 11 खानाव यांच्या संयुक्त विद्यमानानं खानाच्या मैदानावर एक मोठी टुर्नामेंट बघायला मिळेल. आणि सचिन याची चर्चा सध्या सुरू झाली. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 वर 1 अशी स्थिती आपण बघतो. 18 चेंडू मध्ये पाहिजे 32. प्लीज बी फास्ट. प्लीज वेळ घेऊ नका. फिल्डिंग टीम ओवे रिक्वेस्ट तुम्हाला, कारण सुरुवातीला आम्ही खानाव संघ जेव्हा फिल्डिंग करत होता तेव्हाही त्यांना मी रिक्वेस्ट करत होतो. नामसिंग पटेल अर्थात नाम पटेल हा बॉलिंग ट्रॅकवर आता सज्ज झालाय. 18 बॉल आणि 32 धावांची गरज आहे. एक खोदकोर खेळाडू या टीमचा सायकल प्रतीक पाटील. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. त्याला माहिती आहे की सगळ्यात जवळ बाउंड्री लाईन कसे असते तर व्ही शेप मध्ये समोर खेळावा लागेल तर बॉल आउट ऑफ पार्क होतील. आता या सिच्युएशन मध्ये मिड विकेट खेळणं ते थोडं धोक्याचं असेल, त्यामुळे सरळ खेळायचं होतं, परंतु कॉन्टॅक्ट इम्पॉर्टंट असतो या खेळामध्ये आणि तो कॉन्टॅक्ट जुळला नाही. 17 चेंडू 32 धावा. पुन्हा एकदा आता समोर खेळ. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला. बॉल चाललाय सीमा पार. ब्लॅक स्क्रीन वर जाऊन धडकलाय. षटकार. ही मॅच भरपूर चांगली होईल. या षटकाराने पुन्हा आता बल मिळालाय आई जगदंबा खानाव संघाला. प्रेम पाटील मॅन फ्रॉम माझे आज दिवसभर खूप चांगली स्कोरिंगची भूमिका. आमच्या आकाश शेळके युवा समालोचक आणि पेशाने शिक्षक चांगली त्याने आज सुंदर समालोचन केलं. सकाळचं सत्र सागरदादा मांडेकर याच्या गोड आवाजातून सुरू झालं. 16 बॉल 26 पाहिजे होते. हवेमध्ये फ्लाय झाला. मिस्टामिंग आहे. फिल्डर बॉल खाली. सम्रा पटेल जेल कॅरी केलाय. फलंदाज बाद झालाय. ज्या खेळाडूनं षटकार ठोकला तो प्रतीक पाटील आता जेल बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. उमेश कर्णूक मैदानामध्ये आता चाललाय. उमेश कर्णूक म्हटलं तर त्याचे 6 बॉल 6 षटकार हा देखील रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. ते मैदानामध्ये तो रेकॉर्ड आणि टेनिस खेळ विश्वामध्ये सगळ्यात मोठं रेकॉर्ड आहे. लगातार 12 बॉल 12 षटकार प्रवीणदादा चोरगे आणि सध्या कॅमेरामॅनची भूमिका निभावत आहेत. माणसाने कसं ऑलराऊंडर असावं, बरोबर ना संदेश? प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं काम जमलं पाहिजे. म्हणून तर आपल्या जुनी लोक आपल्याला म्हणतात जो धावपळ करतो ना, हालचाल करतो, तो कधी उपाशी मरत नाही. 15 बॉल आणि 26 धावांची गरज अशी लढत आहे. मॅच दूर नाही आहे दोन्ही टीमला, परंतु सामना बनेल. वेगवान चेंडूला वेगवान उत्तर फिल्डर आहे. सरळ हातामध्ये दिला हा झेल. इम्पॉर्टंट विकेट वन्स अगेन सम्रा पटेल. उमेश कर्णूकच्या खेळीचा अंत. गेया गतीनं अगदी परतावं लागलाय उमेश कर्णूकला. धावसंख्येचा फलक धावा बोर्डवर धावा आहेत त्या 13-14 बॉल मध्ये 26 पाहिजेत. हे 2 बॉल फार महत्वाचे आहेत. भरपूर अपेक्षा आहेत. अमरशेठ पाटील रवाना घेत असताना 14 बॉल आणि 26 धावांची गरज. नवीन फलंदाज प्रणव तात्रे. क्रिकेट साठी जायचं होतं. नो एलिव्हेशन अगदी लगेच अर्धा मिनिटामध्ये फिल्डिंग लागली पाहिजे. प्लीज तौसिफ आय रिक्वेस्ट यू. आम्ही तुम्हाला विनंती करू. वेळ राहिला नाही आपल्याकडे. 3 ओव्हर संपलेत. 24 धावा ऑन बोर्डवर लागले. 5 विकेट गेलेत. आता येणारे चेंडू 6 आणि रन पाहिजेत विजयासाठी 15. आता पंच रिव्ह्यू पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता, परंतु शक्यतो मॅच रनिंग करा. 6 बॉल आणि विजयासाठी 15 धावा पाहिजेत. या मॅच मध्ये कोण वाचवेल, कोण विजयाचा ताईत बनेल खानाव टीमच्या दृष्टिकोनातून, कारण आतापर्यंत डिंगडॉंग ओवेने चांगला प्रेशर क्रिएट केलाय. तौसिफ पटेल बॉलिंग ट्रॅकवर शॉर्ट लेन ठेवली. झेल पुन्हा एकदा विकेट किपरनं सोडलाय. हे दुसऱ्यांदा त्याच्याकडून घडलंय. हे सांगत असताना ऋतिकला अगदी मैदानामध्ये
प्रवीण की हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे होते परंतु रन मिळेल सिंगल. आता प्रवीणला हाच प्रयत्न करावा लागेल. हे 5 बॉल त्याने स्वतः कसे खेळायचे, कारण 14 रन पाहिजे. तौसिफ अनुभव त्याच्याकडे आहे आणि त्या तौसिफ सध्या अनुभवाचा वापर करत असताना मैदानामध्ये 5 बॉल आणि रन पाहिजेत 14. 5-14 चे समीकरण. प्रवीणची खेळ कशी राहील मैदानामध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट लेंथ, वारंवार शॉर्ट लेंथ ठेवतायत. इरादे साफ आहेत की इथे तौसिफ पटेलचे फलंदाजाला मेहनत करण्यासाठी भाग पाडायचं. आणखीन एक निर्धाव चेंडू इथे आलाय. 4 बॉल आणि 14 असं हे समीकरण सध्या येऊन थांबल्या. मागील 2 डॉट बॉल आलेत. कमी गतीचा चेंडू इनफिल्डच्या वरून दिशा दिली आहे. बॉल चालला थर्डमॅनला फार गतीनं, सीमारेषा पलीकडे चौकार. मॅच मध्ये प्रवीणला हे क्लासिकल फटके खेळणं आवडतं, परंतु आता येणारे चेंडू श्रीलंकेत 3 आणि रन पाहिजे 10. जसा सामना चेरोलीच्या अगेन्स्ट वाचवला होता या खानाव संघानं, परंतु आता परिस्थिती तीच परिस्थिती खानाव संघावर आहे. चेरोलीला करायच्या त्या खानाव संघाच्या अगेन्स्ट 3 बॉल मध्ये 10. आता खानाव संघाला करायचे आहेत ओवे टीमच्या अगेन्स्ट 3 बॉल मध्ये 10. 3 चेंडू 10. प्रवीण तौसिफच्या अगेन्स्ट समोर खेळ आहेत. लॉंग ऑनला चेंडू चाललाय. फिल्डर आहेत. 1 रन बनली आहे. दुसरीसाठी प्रयत्न केला जातो. योग्य एंडला थ्रो आला, परंतु थोडासा लेझी आला. 2 रन या बॉलवर बनलेत. आता 2 बॉल आणि 8 धाब्यांची गरज आहे. म्हणजे एकतर येणाऱ्या बॉलवर 2 रन पाहिजेत, नाहीतर षटकार, कारण स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. 2 चेंडू 8 धावेची गरज. आणि हेच मला बालेदादा सांगतायत की दोन्ही एंड एकाच वेळेला सुटले तरच ती रन ग्राह्य धरली जाईल, कारण या मोमेंटला या गोष्टी महत्वाच्या असतात. 2 चेंडू आणि 8 ची गरज. येणारा बॉल निर्णायक आहे. अजूनही दोन्ही संघ कोणी जिंकला नाहीये, कोणी हारला नाहीये. या बॉलवर प्रवीण काय करेल, 2 की 6 काय करेल बघायचंय. तौसिफचा हा चेंडू प्रयत्न करावा लागेल. प्रवीण कुठे लक्ष. 2 बॉल मध्ये 8 पाहिजे होत्या. अगोदर धावला असता तर या 2 बांधल्या असत्या, परंतु आता प्रवीणला नॉन एंड कडे कदाचित थांबावं लागेल. हेच सांगतायत तिथे, कारण स्ट्राईक अँड एंड कडून स्ट्राईक सोडली नाही. हेच तिथे विनोद पाटील सांगतायत. प्रवीणचं लक्ष कुठं होतं आता हे समजलं नाही, कारण 2 बॉल मध्ये 8 पाहिजे होते. हा बॉल पासून फिल्डर दूर होता. आता 1 बॉल 7. कधी कधी प्रेशर मध्ये म्हणतात ना, प्रेशरमुळे मानसिकता ढासळते, आणि मानसिकता ढासळली तर कधी कधी आलेले दारापर्यंत आलेले नशीब परत निघून जातात. आता 1 बॉल 7 आहेत. तौसिफने सांगितलं यस ओव्हर पिच केला आणि मॅच जिंकली आहे. इथे डिंग डॉंग ओवे टीमनं सुपर 8 मध्ये हा संघ क्वालिफाय करतो. हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक. या स्पर्धेमध्ये चांगला खेळात आई जगदंबा 11 खानाव संघ प्रवेश तुम्ही या स्पर्धेमध्ये घेतला, त्याबद्दल तुमचंही हार्दिक हार्दिक आभार. आणि या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच ज्यानं गोलंदाजी करत असताना 1 ओव्हर मध्ये 7 धावा दिल्या आणि 2 विकेट घेतले, आणि बॅटिंग करत असताना 9 बॉल मध्ये 19 केला असा नाझीम पटेल अर्थात नाम पटेल ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला लाईन अप करा. जगदंबा खाना उमेश, आणि नंतर तुम्हाला मैदान सोडायचं. चांगली लढत झाली. क्रिकेटच्या खेळामध्ये हारजीत होत असते, हरकत नाही.